नमस्कार मित्रांनो. मुरंब या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता रमा ही अगदी गाढ झोपलेली असते, कारण आता दुधामध्ये मात्र आता ह्या अक्षयने तिला जायफळ दिलेलं असतं. म्हणून मात्र आता ती जायफळ अगदी पिऊन मात्र अगदी गाढ झोपते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय बघतो तर काय रमा मात्र अगदी गाढ झोपलेली आहे. आणि हे बघून मात्र आता अक्षयला फारच आनंद होतो. तो म्हणतो की आता जायफळचा इफेक्ट झालेला आहे. तर त्यानंतर मात्र आता लगेच तो जो काही फेस पॅक आहे तर तो लावण्यासाठी मात्र अगदी आतमध्ये येतो. रमाच्या चेहऱ्यावर मात्र त्याला हा फेस पॅक लावायचा असतो. दादामांच्या ब्युटी पार्लरची पहिली कस्टमर माझी लाडकी बायको रमा. फक्त उठू नको, नाहीतर तू माझ्या फेस पॅकची वाट लावशील. अक्षय मात्र आता गुपचूप येतो ती फेस पॅकची वाटी वगैरे घेऊन आणि रमाच्या शेजारी येऊन बसतो. तेवढ्यात मात्र आता गुपचूप चमचा घेऊन मात्र आता तो तिच्या चेहऱ्याला तो फेस पॅक लावतच असतो. तेवढ्यात रमाला थोडीशी जाग येते. ती डोळे उघडते आणि बघते तर काय, अक्षय समोर असतो. ती म्हणते की आहो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मीच आहे, झोप झोप. तेव्हा रमा पुन्हा झोपते. अक्षय पुन्हा तिच्या चेहऱ्याला आता फेस पॅक लावतच असतो. तेव्हा रमा पुन्हा तिला जाग येते. तर अक्षय म्हणतो की अगं काही नाही, मीच आहे, झोप ना तू. रमा आणि तो तिच्या चेहऱ्याला लावतो. फेस पॅक पूर्णपणे लावून झालेला असतो आणि तेवढ्यात रमाला जागच येते. रमा लगेच आता उठून गसते आणि म्हणते की काय करतायत तुम्ही, काय लावलंय माझ्या चेहऱ्याला, आणि हाताला अगदी लावून बघते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं काय बोलतेस, कुठे काय लावलेलं आहे, काहीच नाही. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की हे फेस पॅक मी तुझ्या चेहऱ्याला लावलंय, स्किनसाठी अगदी असतं. आणि स्किन मात्र त्याने खूपच मस्त टाईट आणि अगदी छान होते, ग्लो येतो त्यावरती. आता रमा चिडते. रमा म्हणते की तुम्ही मला विचारलंस का, आणि ह्या फेस पॅकमध्ये काय काय आहे बरं, किंवा आता नक्की त्यामध्ये त्यांनी काय काय टाकलेलं आहे. त्याबद्दल तो सगळं काही सांगत असतो आणि त्यामध्ये एक लिंबू सुद्धा टाकलेला आहे. आता लिंबू म्हणल्यानंतर आता रमा लगेच खूपच चिडते की तुम्ही वेडे आहात का, लिंबू यामध्ये कशाला टाकलेला आहे. धावतच आता आरशासमोर येते आणि उभी राहते. आणि ती आरशासमोर उभी राहून आता अगदी म्हणजे उड्याच मारत असते. तिला खूप राग येतो आणि धावतच बाहेर वॉशरूममध्ये निघून जाते आधी. आणि मात्र ती चेहरा धुत असते. तेव्हा आता अक्षय रमावर ओरडत असतो, परंतु आता तिने दरवाजा बंद केलेला असतो. अक्षय मात्र बाहेरून दरवाजाच्या अगदी कोपऱ्यात येऊन मात्र नक्की ती काय करत आहे याचा कानोसा घेत असतो. आणि ती आता बाथरूममधून बाहेर येण्याची तो वाटच बघत असतो. शेवटी मात्र ती आपला चेहरा धुवून बाहेर येते. अक्षयकडे रागानेच बघत असते आणि रागाने रिॲक्ट होत असते. तेव्हा तर ती चेहरा धुवून येते आणि अक्षयकडे बघतच असते. अक्षय तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो की कसं वाटतंय फक्त सांगायचं, तुला फ्रेश वाटतं की नाही. तेव्हा आता रमा म्हणते की काय फ्रेश वाटतं. आणि आता अक्षय म्हणतो की फ्रेश वाटतं की नाही सांग बरं. 1 मिनिट थांब बरं. रमा रागानेच बघत असते. अक्षय मात्र स्टूल घेऊन येतो आणि तिच्यासमोर येऊन बसतो. तेव्हा आता रमा मात्र चिडून म्हणते की मला अजिबात फ्रेश नाही वाटत. तेव्हा आता रमा म्हणते की अहो नाही, तुम्ही का माझं समजून घेत नाही. अक्षय म्हणतो की का पण तुला फ्रेश नाही वाटत. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मला लिंबाची ॲलर्जी आहे. तेव्हा आता अक्षय लगेच आता तोंड मुरडतो आणि म्हणतो की कशी कशी ॲलर्जी आहे तुला. हे बघ, सगळं काही नैसर्गिक होतं. मी इंटरनेटवर काही टिप्स आहे तर त्या बघितल्या आणि जो फॉर्म्युला आहे अगदी सेम टू सेम तसंच केलेलं आहे. प्रमाण वगैरे सगळं काही अगदी मिक्स केलेलं आहे. आणि असं सर्च नाही केलं का तुम्ही तुमच्या बायकोला मात्र लिंबाची ॲलर्जी आहे, असा तर रमा भरपूर मात्र चिडतच अक्षयला विचारत असते. त्यावरती अक्षय म्हणतो की मी तसं सर्च नाही केलं, नक्की माझ्या बायकोला काय सूट होईल असं सर्च नाही केलं. आता रमा आणखीनच चिडते आणि त्याला पिलोनी मारत म्हणते की तरीसुद्धा तुम्ही नाही सांगणार. आता एक गोष्ट सांगा की इंटरनेटला मात्र माहिती कसं असेल की रमाला मात्र आता ह्या सगळ्याची ॲलर्जी आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, ते तर माझं चुकलेलंच आहे. हे जे काही आहे ते मी सगळे काळजीपोटी केलेलं आहे गं. मला खरंच काळजी वाटत होती तुझी. आणि बिचारी इतकी दमलेली आहे, इतका थकवा तिला वाटत आहे आणि जरा मात्र तिला फ्रेश वाटेल, फक्त आणि फक्त काळजीपोटी हे सर्व केलं, बाकी काही नाही. बघा माझा चेहरा आता कसा झालेला आहे, काय करायचं आहे आता. त्यावरती अक्षय म्हणतो की हो खरंच माझं तर चुकलंच ना. तू सांग की मी आता काय करू, कान पकडू, हा फेस पॅक आहे तो माझ्या चेहऱ्यावर लावून घेऊ का. रमा म्हणते की नाही, त्याची काही गरज नाही आता. आता मात्र शांत बसा आणि हे सर्व करण्याच्या अगोदर मात्र एकदा विचारायला हवं होतं. तेव्हा तर अक्षय म्हणतो की खरं तर काही होणार नाही. तू एक काम कर बरं, आणि पुन्हा एकदा तू गरम बघ आणि थोडासा वेळ जरा जास्त ठेव आणि 100% नक्की तुला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेलच. हे बघ, जेव्हा मात्र तुला आता इतका फ्रेश म्हणजे फ्रेश वासे वाटेल आणि तुझ्या शाळेतील मात्र आता जे काही कलिग्ज आहे तर त्या येईल विचारतील का गं मॅडम, काय झालं, चेहरा तर खूपच खुललेला आहे, पुन्हा लग्नाचं वय आणि पुन्हा अक्षय सरांबरोबर लग्न करतायत की काय. तेव्हा आता रमा मात्र हसते हसते आणि अक्षयला पुन्हा पिलोणी मारते. आणि तुम्हाला कसं सुचतं हे, आता मला एक गोष्ट सांगा की ह्याचं काय करायचं आहे ते सांगा. एक तर मला खूप झोंबतंय आणि त्याचा खूप त्रास होत आहे, नक्की काय करायचं आहे ते सांगा.
सांगा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आता विचार करतो, थांब, नक्की काय करायचंय बरं? आणि हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे मात्र आता अशी चूक नाही होणार. इंटरनेटवर मी सर्च करेल, पण त्या अगोदर मात्र रमा तुला नक्की विचारेल. तेव्हा आता ओके. अक्षय तिच्याकडे बघत असतो आणि रमा त्याच्याकडे पाहत असते. आणि आता इकडे उन्हाळ्याचं जे काय आता हे शाळेमध्ये जे शिबिर वगैरे असतात, आता जे काही आता फ्लॉवर्स, आता जो काही हा डेकोरेशनची स्पर्धा होती त्याचा निकाल लागण्याची वेळ आलेली आहे. तर आजच्या या अगदी पारितोषिकाचं जे काही विजय आहे, म्हणजे पारितोषिक मिळालेलं आहे, तर ती आपल्या शाळेची लाडकी आरोही, ते जण आरोहीसाठी आता छान असे टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आरोही खूप खुश होते. आणि आजचे हे खास पारितोषिक देण्यासाठी मात्र आपल्याकडे छान असे एक पाहुणे आलेले आहेत. इतके खास पाहुणे आहेत ते. तेव्हा आता सगळेजण मात्र नक्की कोण येत आहे, आरोही सुद्धा शोधत आहे की नक्की कोण येणार आहे. आणि तेवढ्यात तिथे रेवाची एंट्री होते. रेवासाठी सगळेजण टाळ्या वाजवतात, तर आरोही जोरात ओरडते की माय बेस्ट फ्रेंड. तेव्हा तर रेवा ही अगदी आरोही जवळ येते आणि माय बेस्ट फ्रेंड, माय बेस्ट अँटी म्हणून आरोही खूप खुश होत रेवाकडे बघून हसत असते. तेव्हा मात्र आता आरोही तिने जे काही फ्लॉवरचं डेकोरेशन केलेलं आहे, तर ते मात्र रेवाला दाखवते आणि म्हणते की वाव आरोही, दिस इज सो ब्युटिफुल. आणि हे बघ, या गोष्टीसाठी मात्र तुला बक्षीस तर मिळणारच आहे. आणि हे बघ, माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे, सांगू तुला? आरोही म्हणते की हो नक्कीच. आणि तेवढ्यात मात्र आता रेवाली चंदाला आवाज देते आणि चंदा आता एक खूप मोठा असा टेडी घेऊन आता तेथे येते. आता तो टेडी बघून मात्र आता आरोहीला खूप आनंद होतो. ती लगेच त्याला घट्ट मिठी मारते आणि छान त्याच्याशी खेळत असते. रेवा आणि सगळेजण मात्र आरोहीकडे अगदी खुश होऊन बघून बघतात. हसत असतात आणि रेवा तिला म्हणते की हे गिफ्ट तुझं आहे, तुला कसं वाटलं बरं, असं विचारते. त्यात आरोही खुश म्हणते की हो, मला खूपच छान वाटलं. तेव्हा आता रेवा तिला खुश होत कॉंग्रॅच्युलेशन्स बोलते आणि आता जे काही तिचं सरप्राईज आहे तर ते तिला देते. तेव्हा आता म्हणजे तिचं गिफ्ट दिल्यानंतर आता लगेच ही रेवा मात्र आता विचारात पडते. पण आरोही म्हणते की थँक्यू सो मच. आता आरोही खुश होते आणि तिला थँक्यू सो मच असं म्हणते. पण रेवा मात्र काहीतरी विचारात पडते, तिचा चेहरा गंभीर होतो आणि रेवाला मात्र आता रमा जे काही म्हणलेली आहे तर ते शब्द आठवतात की शक्यतो मात्र तू माझ्या मुलीपासून लांबच राहा. तेव्हा आरोही मात्र रमाला म्हणलेली असते की अगं ती अँटी वाईट नाही, तू का असं बोलतेस. तेव्हा तर रमा ही आरोहीवर चिडलेली असते की तुला काही कळत नाही काही गोष्टी, त्यामुळे तू या गोष्टीपासून लांबच राहा. हे सर्व आठवल्यानंतर रेवाच्या डोळ्यात पाणी येते. रेवा रडत असते आणि आता मात्र ती आरोहीपासून खरंच लांब जायला निघते. तेव्हा तर रेवा लगेच जायला निघलेली आहे हे बघून आरोही तिचा हात धरते आणि विचारते की आंटी, तू तर नीट माझ्याशी बोलली सुद्धा नाही, मग तुलाही माझं डेकोरेशन नाही आवडलं का. तेव्हा आता रेवा खुशच म्हणते की अगं तू तर खरंच रमाची खूपच हुशार मुलगी आहे. ती आरोहीचं कौतुक करते. तर आता लगेच आरोही तिला घट्ट असं मिठी मारते. रमाच्या डोळ्यात मात्र पाणी येते. रेवा रडत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि त्या दोघी एकमेकीशी छान असे गप्पा करत असतात. त्यानंतर आता इकडे अक्षयीने मात्र आता रमाच्या चेहऱ्याला लावण्यासाठी चंदनाचा लेप वगैरे केलेला असतो आणि तो म्हणतो की चल, चंदनाचा लेप तर म्हणजे छानच असं सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होऊन जाईल, तुला त्रास सुद्धा नाही होणार, अगदी शांत वाटेल. हे बघ, अगदी करेक्ट झालेलं आहे, फार पातळ सुद्धा नाही आणि घट्ट सुद्धा नाही, एकदम मस्त झालेलं आहे. तर आता अक्षय म्हणतो की एक रेसिपी चुकले म्हणून दुसरी रेसिपी तर चांगली व्हायलाच पाहिजे, मग क्लायंट सुद्धा खुश आणि मी सुद्धा खुश, असं व्हायला नको का. तेव्हा आता अक्षय मात्र तिच्या कपाळावर अगोदर लेप लावताना मात्र आता हार्ट आकाराची डिझाईन काढतो आणि म्हणतो की वाव, मस्त आकार आलेला आहे आणि जे काही उद्दिष्ट होतं ते साध्य झालेलं आहे. तर आणि आता हा जो फेस पॅक मी केलेला आहे तो खूपच छान वाटतोय. तेव्हा तर रमा म्हणते की नक्की तुम्ही कसली डिझाईन काढलेली आहे, म्हणून ती आरशामध्ये डोकावून बघते. रमा म्हणते की हो, छान. आणि अक्षय मात्र आता तिच्या चेहऱ्याला मात्र तो पुन्हा फेस पॅक चंदनाचा लेप लावून देतो. पूर्ण चेहऱ्याला लावल्यानंतर आता तो नाईस असं म्हणतो. रमा खुश होत त्याच्याकडे बघून हसते. हे बघ, हा लेप वाळेपर्यंत मात्र छान असं डोळे मिटून शांत पडून राहा बरं आणि जा बरं शांत बस. तेव्हा तर रमा म्हणते की मी नाही शांत बसणार, मला बोर होतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं काय बोलतेस, अगं तुला शांत नाही बसायचंय का, मग चल आपण एक गेम खेळू बरं. तेव्हा तर रमा लगेच खुश होऊन गेम खेळायला तयारच असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, मी एक शब्द सांगेल, त्यामुळे मात्र आता जे काही आता तुझ्या डोक्यामध्ये जे काही पहिलं अक्षर आलं असेल ते तू सांगायचंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की पाऊस. तर आता रमा म्हणतो की आपली मैत्री. तर अक्षय म्हणतो की एकदम बरोबर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कॉफी. तर आता रमा म्हणते की फ्रेंच इस्त्री. आता अक्षय म्हणतो की गुलाबाचं फूल. आता रमा खुश होत म्हणते की आजची सकाळ. आता फूल म्हटल्यानंतर आता रमाच्या
रमाच्या लक्षात येते आणि ती म्हणते की आरवी, आणि अक्षयला विचारते की किती वाजले सांगा बरं लवकरात लवकर. तेव्हा आता अक्षय घड्याळामध्ये बघतो आणि म्हणतो की आता वाजले तर 5 वाजून मिनिटं झालेली आहेत. तेव्हा आता रमा म्हणते की अहो मी तर विसरूनच गेले होते, मला आरोहीला मात्र अगदी शाळेमध्ये न्यायला जायचं होतं, 5 वाजता मी तिला 5चा टायमिंग दिलेला होता आणि मी तर विसरूनच गेले. रमा आता अगदी तिची चिडचिड सुरू असते आणि आता आरोही वाटपासून बघून वैतागली असेल नक्की. आता काय करू, आता मात्र मी तिकडे कशी जाणार, एकतर आता चेहऱ्याला हे लावलेलं आहे, मग सांगा मी कसं जायचं बरं. आरोहीला 5चा टायमिंग दिला होता म्हणून रमा आता खूपच चिडलेली असते आणि आता तुम्ही सुद्धा तिकडे नाही जाऊ शकत, जर तुम्ही तिकडे गेला तर ती माझ्यावर आणखीनच चिडेल, रुसून बसेल, त्यामुळे मी जाते म्हणून रमा आता तशीच जायला निघते. तर अक्षय म्हणतो की अगं हे पग चेहऱ्याला काय लावलेलं आहे आणि ते वाळून देतं खरं. तेव्हा तर रमा म्हणते की थांबा मी धुवून टाकते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तू असं का करतेस. तेव्हा रमा पुन्हा आता बाथरूममध्ये जाते आणि आपला चेहरा धुवून बाहेर येते. आता मात्र अक्षय बाहेर तिची येण्याची वाटच पाहत असतो. रमा बाहेर धावतच येते आणि आता अक्षय म्हणतो की परत आल्यानंतर आपण पुन्हा लावूया. तर रमा मात्र रागाने त्याला पुन्हा पिलो फेकून मारते आणि तशीच आता चेहरा फ्रेश वगैरे करून निघून जाते. अक्षय म्हणतो की सावकाश जा, अगदी घाई करू नकोस. रमा मात्र आता घाईने आरोहीला आणायला निघून जाते. त्यानंतर आता रमा डायरेक्ट शाळेवर येते. शाळेवर आल्यानंतर ती मधू मॅडमला विचारते की आरोही कुठे आहे वरती. आता मधू मॅडम म्हणतात की रमा मॅडम तुम्ही आत्ता येत आहेत का. रमा म्हणते की हो येण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि आरोही कुठे आहे ती दिसली नाही मला इथे, कुठेच क्लास वगैरे सुटलेला आहे ना. तेव्हा आता मधू मॅडम म्हणतात की हो क्लास तर केव्हाचा सुटलेला आहे, सगळी मुलं निघून गेली सुद्धा, केव्हाचा क्लास सुटलेला आहे आणि आरोही तर केव्हाची निघून गेलेली आहे. तेव्हा आता रमा विचारते की निघून गेली आणि कुणाबरोबर, मी तिला सांगितलं होतं आल्याशिवाय तू जाऊ नकोस म्हणून, आणि मी तिला न्यायला येणार आहे हे तिला माहिती होतं, ती अशी एकटी नाही जाऊ शकत. आता मधू मॅडम म्हणतात की ती आज एकटी नाही, मॅडम आहेत ना त्यांच्यासोबत गेलेल्या आहेत. रेवा म्हटल्यानंतर आता रमाला खूपच राग तर येतोच आणि धक्का सुद्धा खूप बसतो. तेव्हा आता रमा म्हणते की काय तिच्याबरोबर. तर मधू मॅडम म्हणतात की हो त्या रेवा तांबटकर आहेत ना, त्यांनी ही केस मागे घेतली आणि आपल्याला सहकार्य केलं, तर त्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. तेव्हा आता रमा म्हणते की अहो पण तरी सुद्धा मॅडम तुम्ही त्यांच्याबरोबर तिला का पाठवलं बरं आणि कसं पाठवलं बरं. त्यावरती मात्र आता मधू मॅडम सांगतात की हे बघा आरोहीनीच हट्ट केला खूप की मला यांच्याच गाडीतून घरी जायचं आहे म्हणे. वरती रमा म्हणते की तुम्ही मला फोन का केला नसेल, तिला असं दुसऱ्या कुणाबरोबर पाठवण्या अगोदर माझी परवानगी घ्यायला हवी होती आणि का मात्र तुम्ही तिच्याबरोबर तिला पाठवलं. म्हणून आता रमा खूपच ओरडत असते. तेव्हा आता लगेच मधू मॅडम पुन्हा ते सांगतात की अहो आरोही ऐकायला तयार नव्हती, तिने मात्र खूप हट्टा केला होता त्यांच्यासोबत जाण्यासाठी. त्या दोघींची मात्र अशी बॉन्डिंग बघून आम्हाला सुद्धा असं वाटलं की रमा मात्र घाईने मात्र आता लगेच रेवाच्या घरी निघून येते. पण आता रमा खूपच रागात आलेली असते. आता मात्र रमा इतक्या रागात येते आणि रागाने रेवा रेवा ओरडत मात्र तिचा दरवाजा उघडते की रेवा आता जे काही चंदा आहे तर त्या चंदा तेथेच असतात. डायनिंग टेबलवर काही त्यांची आता साफसफाई सुरू असते आणि रमाला मात्र इतक्या रुद्र अवतारात बघून मात्र चंदाला तर धक्काच बसतो. रमा खूपच चिडलेली असते की रेवा बाहेर ये म्हणून आता मोठमोठ्याने ती ओरडत असते. तेव्हा आता लगेच चंदा ओरडते. चंदा म्हणते की अहो थांबा तुम्ही काय करतात. रमा तिच्याबरोबर ओरडते की तुमचा काही एक संबंध नाही, रेवा कुठे आहे ते सांगा. तर चंदा म्हणतात की रे बघा तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर ते तुम्ही शांतपणे बोला, इतकं चिडतात का. रमा काही उत्तर न येता फक्त रेवा लेवा मोठ्याने ओरडत असते. एकतर अगोदर माझ्या नवऱ्याला मात्र माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलास आणि आता मात्र माझ्या मुलीला लांब करण्याचा प्रयत्न करत आहे. एका आईचा संताप काय असतो हे रेवा तुला आज समजेल. म्हणून रमा आता जोरजोराने आवाज देते की रेवा बाहेर आहे, रेवा बाहेर आहे. आता रेवा काही बाहेर येत नसते म्हणून रमाला खूप राग येतो. ती चंदाकडे रागाने बघत आता आत जाते. तेव्हा आता चंदा म्हणते की म्हणजे ह्या नक्की रमाताई आहे तर. आणि रमा डायरेक्ट आता जेव्हा आत येते तर रेवा मात्र एका मुलीचा फोटो घेऊन त्या फोटोकडे बघत खूप रडत असते आणि खूप काही खेळण्या वगैरे सगळं काही त्या रूममध्ये असतं. आता पाळणा वगैरे सगळं काही. रमा जेव्हा ही पाहते तर रमाला धक्काच बसतो. ते खूप काही खेळणं वगैरे असते, बाळाचे फोटो असतात. रमा सगळीकडे पाहत असते. रेवा मात्र आता त्या मुलीचा फोटो घेऊन खूप रडत असते. रमाला हे सगळं काही बघून धक्काच बसतो आणि तेवढ्यात रमाच्या मागून चंदासुद्धा येते. त्या फोटोकडे बघून खूप रडत असते. तेव्हा आता चंदा ही रमाला म्हणते की ताई हे बघा आमच्या मॅडमचं बाळ गेलेलं आहे आणि खूप आम्ही प्रयत्न केले, आम्ही त्याला नाही वाचू शकलो.
तेव्हा आता रमालाही ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि आमच्या ताईसाहेब मात्र पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही हे ऐकल्यानंतर आता रमाला आणखीनच धक्का बसतो. हे जे काही दुःख आहे तर ते आता आत्तापर्यंत कुणालाच सांगू शकले नाही. तेव्हा आता रमा विचारते की माझी आरोही कुठे आहे? आरोही? म्हणून रमा आता पुढे जाणार. तोच लगेच चंदा म्हणते की थांबा ताईसाहेब, तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा आता चंदा मात्र रमाला घेऊन बाहेर जाते. आता बाहेर घेऊन आल्यानंतर मात्र आता रमाजी तिच्यावर ओरडते की तुम्ही नक्की काय करताय, माझी मुलगी कुठे आहे? तेव्हा आता चंदा म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगते, पण अगोदर तुम्ही शांत व्हा बरं. तेव्हा आता चंदा सांगायला सुरुवात करते की हे बघा ताई, तुमची मुलगी येथे असण्याचा काही संबंध येतच नाही, पण मी स्वतः मात्र तुमच्या घरी तिला सुखरूप सोडून आलेले आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर रमा म्हणते की काय बोलताय तुम्ही? तेव्हा आता चंदा म्हणते की हो, तुम्ही ताईसाहेबांना बजावलं होतं आरीपासून लांब राहायचं म्हणून, आणि हे बघा त्यांनी मात्र तुमचा शब्द पाळला आणि उलट मात्र तुमची मुलगी त्यांचा हात सोडत नव्हते. नवीन वादाला विषय नको म्हणून ताईंनीच मला सांगितले होते की हिला घरी सोडून या म्हणून. आता रमा लगेच घरी फोन लावते. इकडे मात्र आता अक्षय आणि आता आरी एकमेकांबरोबर खूपच धिंगाणा घालत असतात. तेव्हा आता इकडे चंदा मात्र रमाला विचारते की पटली का तुमची खात्री? कारण कसं आहे की हे बघा ताई, आमच्या रेवाताईंचं जे मन आहे तर ते आरशासारखं अगदी नितळ आहे. मनामध्ये विष घालून तुम्ही इथे आला होतात. मगाशीच मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझं नाही ऐकलं आणि डायरेक्ट तुम्ही त्याच खोलीमध्ये आलात. कारण ज्या खोलीमध्ये मात्र आजपर्यंत कुणीही पाऊल ठेवलेलं नाही, ते आम्हाला नाही आवडत. तेव्हा आता रमा विचारते की पण ते सर्व काय होतं? खोली कोणाची आहे आणि तो फोटो कोणाचा आहे? तेव्हा आता लगेच म्हणजे रमा त्याबद्दल सगळं काही विचारत असते. तेव्हा आता चंदा म्हणते की सांगते, तुम्हाला सगळं काही सांगते. रेवा मॅडमनी आणि आता ह्या विश्वनाथ तांबडकरांनी मात्र एक मुलगी दत्तक घेतली होती आणि तिचं नाव चिवू असं होतं. आणि एक दिवस मात्र रेवाताई तिला फिरायला घेऊन गेल्या होत्या. त्या मात्र स्वतः गाडी चालवत होत्या. अचानक मात्र एक खूप मोठा अपघात झाला आणि चिवूचे प्राणसुद्धा अगदी म्हणजे जागीच गेले. आणि हे बघा, रेवाताईंना मात्र चिवू गेल्याची जखम तर झालीच, त्याच वेळेस मात्र जे काही अपघात झाला होता त्या अपघाताने मात्र त्यांचं आईपणसुद्धा हिरावून घेतलं. कधीही आई होऊ शकणार नाही ही जखमसुद्धा त्याच अपघाताने त्यांना दिलेली आहे. म्हणून असा काही प्रसंग ऐकल्यानंतर आता रमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. रमाला आता रेवाच्या प्रेमाची जाणीव होते. रेवा खरंच बदललेली आहे असं मात्र रमाला असं वाटतं की जो काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला गेलेला आहे, एकतर आईसुद्धा होऊ शकणार नाही आणि दत्तक घेतलेली मुलगीसुद्धा आता जागीच गेली. आणि तेव्हापासून मात्र आमच्या ज्या काही रेवा आई तर त्या मातृत्व हिरावून बसलेल्या आहेत आणि तुमच्या आरोहीमध्ये त्यांना त्यांची चिवू दिसते. त्यांचा मात्र जीव गुंतलेला आहे आरोहीमध्ये आणि हे सत्य आहे. तेव्हा आता नक्की काय घडलेलं आहे हे मात्र रमाला समजते. परंतु आता हे सगळं काही नक्की घडलेलं असेल का? नक्की काय असेल यामागे डाव, हा मात्र रमाला काही माहिती नसतो. तेव्हा आता रमाला मात्र खूप वाईट वाटतं. रमा आता चंदाकडे बघून रडत असते. रेवाबद्दल आता तिच्या मनामध्ये काळजी निर्माण होते. एक काहीतरी आपली रेवा होती, एक मैत्रीण, याची तिला जाणीव निर्माण होते आणि ती धावतच आता रमा ही रेवाकडे येणार आहे. आणि रेवाला मात्र मिठीत घेऊन मात्र जेव्हा आता रमा खूपच रडते तेव्हा आता रेवासुद्धा तिच्या मिठीतून खूपच रडते. आणि आता रमाला एक असा जबर धक्का बसलेला असतो. रमा घरी आल्यानंतर अक्षयला सर्व काही सांगते की देवाने मात्र तिचं बाळसुद्धा तिच्यापासून हिरावून घेतलेलं आहे. रेवा कधीही आई होऊ शकत नाही. आणि आता मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की रेवा खरंच खूप बदललेली आहे. तेव्हा आता अक्षयला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. अक्षय म्हणतो की रमा नाही, तू चूक करते आहेस. परत ती रेवा बदललेली नाही, ती नक्की पुढची स्ट्रॅटेजी आहे तिची, तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की कुठलीही आई मात्र आपल्या मातृत्वाबद्दल असं खोटं नाही बोलू शकत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू काय करतेस? तुला कळतं का रमा? तू आपल्या घराचा पाया हलवतेस आणि जो काही अगदी ह्या पायावर उभा असणारा आपल्या घराचा डौला आहे तर तो कसा कोसळून जाईल. म्हणून अक्षय मात्र जो काही तिथे खेळ खेळत आहे तर ते सगळं काही रमाला करून दाखवतो आणि घरचा डोलारा कोसळणार म्हटल्यानंतर रमाला आता धक्काच बसतो. आता रमा म्हणते की नाही, मी घर नाही मोडत, परंतु कुणाचं तरी घर सावरायला मदत करत आहे. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता अक्षयला काही कळत नसतं. अक्षय रमाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतोय आणि रमा म्हणते की नाही, खरंच रेवाचं मातृत्व गेलं. तिची आता जी काही अपघातात दत्तक घेतलेली मुलगी होती ती सुद्धा गेली.
पण अक्षयचा विश्वास नसतो. अक्षय रमाला समजवण्याचा इतका प्रयत्न करत आहे. म्हणतो की नाही रमा, प्लीज तू त्या रेवावर विश्वास ठेवू नको. रेवा मात्र आता सगळं काही मिळवण्यासाठी पुन्हा हे सर्व नाटक करत आहे. तर तू तिच्या आहारी जाऊ नको. सगळं काही अगदी ती नाटक करते. तिच्यावर विश्वास ठेवू नको. एकतर आता अगोदर मला येण्यासाठी ती किती प्रयत्न करत होती. तिने काय काय गेम केले, आपल्याला किती त्रास दिलेला आहे. आणि हे सगळं काही विसरलीस का तू? तेव्हा तर रमा म्हणते की नाही विसरले, पण आता रेवा पूर्णपणे बदललेली आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता रमा सांगण्याचा इतका प्रयत्न करत आहे, पण तरीसुद्धा अक्षय काही ऐकायला तयारच नसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.